रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे वाले ब्लाउज जे मी तुम्हाला दाखवते। तर हे ब्लाउज तुम्ही बघू शकता वर्क कसा आलेला आहे। सब्बेसाची पॅटर्नचा हा वर्क आहे आणि पॅटर्न तुम्ही बघू शकता कुठे दिलेले आहेत, म्हणजे स्लीव प्लस साइडचे पॅटर्न आणि परत दुसऱ्या बाजूला स्लीव, असे हे दोन पार्टमध्ये कापड आहे। तर आपण बघू आता पुढे व्हिडिओत की उंची आपल्या कस्टमरची केवढी असणार आहे आणि उंचीनुसार आपण मापात हे ब्लाउज पॅटर्नमध्ये कसं कटिंग करून घेणार। तर तुम्ही बघू शकता ब्लाउज पीस अशा प्रकारे आपला आलेला आहे। दोन पार्टमध्ये जॉइंट होता मध्ये, तर तो मी मोकळा केलेला आहे। हे फ्रंट पार्टचे आपले पॅटर्न असणार आहेत। तुमच्या लक्षात आलंच असेल किंवा थोडा वेळ लागेल लक्षात यायला, कारण पॅटर्न कुठे दिलेले आहेत म्हणून। हा बॅक पार्ट असणार आहे। बॅक पार्टची उंची बघा, कापडवर उंची किती आलेली आहे, 15 इंच येते आणि आपल्याला हे जे ब्लाउज आहे ते तयारच 15 इंच घ्यायचं आहे। तर स्लीवची देखील आपण उंची चेक करणार, पॅटर्न बरोबर ॲडजस्ट होत आहेत का। कस्टमरच्या मापानुसार आपण स्लीवची लेंथ वगैरे इथं घेणार आहेत। तर आता मी बघा जो वर्कवाला कापड होता त्यावर सर्व काही जो वर्क आहे ना तो मोजून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी आता इथं अस्तर घेतलेला आहे कटिंगसाठी। सर्वप्रथम कापड सरळ करायचा आणि त्यानंतर उंची प्लस 1 इंच घ्यायचे आहे। 15 इंच तयार हवं तर 16वर पॉईंट लावला। गड्याची रुंदी चेक करायची किती येते, तर बघा 7 इंच येते। 7च्या निम्मे 3.5 प्लस 3 इंच शोल्डर, असं टोटल 6.5चे शोल्डर मी इथं घेतलेला आहे। 6.5चे शोल्डर, 6.5चा मुंडा घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे ब्लाउज आहे ते 44 मापात मी बनवून घेते। तर 44चा चौथा 11 होतो, 11 प्लस 2 इंच 13, 13ची आपली ही घडी असणार आहे। तर हा आपला बॅक पार्ट इथं मार्किंग करून झालेला आहे। त्यानंतर आपण फ्रंट पार्टची मार्किंग इथं करणार। तर बॅक तसं आपला बॅक ओपन असणार आहे, तरी मी बंद घडीवर मार्किंग केलेलं आहे आणि फ्रंट आपला बंद असणार आहे, कारण तो बेल्ट आपला डिझायनर आलेला आहे म्हणून। तर आपण त्याला स्टिचिंग करून घेणार मधून। इथं मी फ्रंटची गळा रुंदी चेक केली, 3.5 इंच आलेली आहे, प्लस 3 इंच शोल्डर। 6.5चे शोल्डर आपण फ्रंटसाठी देखील घेणार आहेत। 6.5चा मुंडा घ्यायचा आहे। त्यानंतर इथं आपण आपली घडी बरोबर 11 प्लस 2 इंच 13वर पॉईंट लावणार। परत पुढे अजून 1 इंच मी वाढवून घेणार आहे, कारण हा फ्रंट आहे, मधून आपण याला कट करणार आहेत म्हणून। इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि परत हा 1 इंच मी अजून वाढवलेला आहे, फ्रंट आहे म्हणून। इथं बघा आपण उंची प्लस 1 इंच 16वर एक पॉईंट लावलेला आहे। ओके, 16वर हा पॉईंट लावल्यानंतर सरळ करायचं आणि हा जो बेल्ट आहे ना याचा आपण वर्कवाला सेंटरचा पॉईंट मोजून चेक करू। 4.5 येतोय। आतमधला जो पार्ट आहे तो 3 इंच येतोय। असं आपल्याला हे डिझायनर पार्ट चेक करायचं आहे। त्यानंतर मी इथं बरोबर 4.5वर पॉईंट लावलेला आहे आणि खाली 1 इंच अजून एक्स्ट्रा वाढवलेला आहे। फ्रंटमध्ये आपल्याला डायरेक्टली 1 इंच जास्तीचं घ्यायचं आहे। इथं सेंटरला मी 3वर पॉईंट लावला। आपण जो आपला बेल्ट असणार आहे ना सब्बेसाची पॅटर्नचा, त्यासाठी आपण अशा पद्धतीने वर्क मोजून घेत बेल्ट अर्धवट ड्रॉ केलेला आहे। गड्याची उंची 7.5ची असणार आहे कस्टमरची। मी इथं गड्याचा काटकोन करत नॉर्मल असा गड्याचा आकार देते, आपल्याला हा आकार कट करायचा नाही आहे। इकडे ह्या दिशेने मार्जिन कटच्या बाजूने 4वर पॉईंट लावायचा आहे आणि आपल्याला सब्बेसाचीचा जो आकार आहे तो असा ड्रॉ करायचा आहे। म्हणजे बघा जसं वर्कवर बेल्ट आलेला आहे ना त्याप्रमाणे आपण इथं बेल्ट ड्रॉ झालेला आहे। त्यानंतर टक्स पॉईंट मी 10.5वर घेतलेला आहे, तसंच आडवा टक्स 4वर घेतला आणि टोटल टक्स रुंदी आपली इथं 2 असणार आहे, 1 इंच इकडे 1 इंच तिकडे। तर आता आपण सब्बेसाचीचं हे टक्सवाला पॅटर्न ड्रॉ करून घेतोय खालचा। हे पॅटर्न आपलं वेस्टेज असतं, यावरून आपण दुसरं पॅटर्न अजून वाढवून घेणार आहेत। तर बघा तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही आधी पेपर कटिंग करा आणि मग नंतर ब्लाउजवर कटिंग करायला घ्या, कारण मी नेहमी तुम्हाला सांगते सब्बेसाची पॅटर्नचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले। मी कापडवरच कटिंग तुम्हाला दाखवत असते, मला नेहमीची सवय असल्यामुळे मी तसं करू शकते, पण तुम्ही आधी पेपर कटिंग करा आणि मग नंतर तुम्ही कापडवर कटिंग करा। इथं कमरेच्या चौथा प्लस 2 इंच टक्ससाठी 2 इंच मार्जिनसाठी असं इथं मी खाली वाढून घेतलेलं आहे। मार्किंग केल्याप्रमाणे आपण फ्रंट आणि बॅकची इथं कटिंग करून घेणार।
तर बघा कटिंग मी कशा पद्धतीने करते हे लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे। जसं आपला वर्क आलेला असतो ना, सेम टू सेम त्याच पद्धतीने आपल्याला पॅटर्न कटिंग करायचे असतात आणि ते देखील मापात कटिंग करायचे असतात। आता ह्या कस्टमरचं माप माझं 44 आहे आणि कमरेचं माप आहे 37चं। तर ह्या पद्धतीने मी हे पॅटर्न म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो इथं कटिंग करून घेते। बघू शकता तो वेस्टेज पार्ट होता त्याचे टक्स घेतला, हा देखील वेस्टेज टक्स आहे, तो पण आपण शिवत असताना घेणार आहेत। आता हा जो वेस्टेज पार्ट आहे ना, याची बघा जी रुंदी आहे तिथपर्यंत मी मार्किंग केलेलं आहे आणि खाली वर अर्धा इंच आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि सरळ सरळ डायरेक्टली आयत आकारचा बॉक्स मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे। म्हणजे आयत आकारचा बॉक्स तुम्हाला पण बनवायचा आहे, तुम्ही असा आकार नाही पण दिला तर चालेल। तुम्ही बघितलं जशील आपला वर्कचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये 26 हा पॅटर्न ऑलरेडी आहेच आलेला, मग तो जसाच्या तसा आपण यावर शिवून घेणार आहे मार्जिन एक्स्ट्राची सोडत। तर आपलं फायनली इथं संपूर्ण जे ब्लाऊज आहे ना ते मी असं कटिंग करून घेतलेलं आहे, फ्रंट पार्ट बॅक पार्ट तसंच तर इथं आता आपण बाहीची कटिंग करणार। बाहीसाठी बघा बाहीची जी उंची आहे ती 11 इंच आहे आणि बाहीची घडी देखील मी 11ची घेणार आहे, कारण आपले हे ब्लाऊज 44 मापात आपण कटिंग करून घेतलेलं आहे। इथं बाही उतार मी 4 वर दिलेला आहे, असा मी नॉर्मल असंच आकार दिला। तुम्ही बघू शकता बाहीला फक्त एकाच दिशेने जॉईंट येईल ह्यासाठी मी अशी घडी घातलेली आहे, कारण माप मोठं असल्यामुळे आपली बाहीची घडी पूर्णपणे अस्तरवर बसत नाही आहे, जॉईंट याला द्यावंच लागेल आणि मग तो जॉईंट आपण अस्तरवर फक्त एकाच बाजूने देऊन घेणार आहेत। का एक बाजूनेच आपण अस्तरवर जॉईंट देऊ शकतो। डिझायनर कापड असतो ना वरचा तेव्हा त्याला आपल्याला दोन्ही बाजूने जॉईंट द्यायचा असतो। इथं आता बघा मी सेंटरला कट लावून घेते, कारण जॉईंट दिल्यानंतर मला बाही कटिंग करायला सोपं होईल। तर आता आपलं इथं व्यवस्थित अशी मी बाहीची कटिंग इथं करून घेतली। म्हणजेच आता काय झालेलं आहे, आपलं टोटल ब्लाऊजचे संपूर्ण पार्ट आपले इथं कटिंग झाले। आता अस्तर कटिंग केलेलं आहे ते आपल्याला डिझायनर कापडवर कसं कटिंग करायचं आहे स्टेप बाय स्टेप। सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, कारण हा डिझायनर कापड असल्यामुळे असं वाटतं तर कर प्रत्येक कस्टमरला की तुम्हाला काय आहे, तुम्हाला जसं आहे तसं कटिंग करायचं आहे, पण एवढं सोपं नसतं आपल्याला। तुम्ही बघू शकता आता हा पार्ट आपला स्लीवमध्ये जातोय, स्लीवचे देखील आपलं पॅटर्न इथं कट होतं आहे, म्हणजे स्लीवला पण जॉईंट द्यावा लागेल। तसंच ह्याच बेल्टला मला वरती जॉईंट देण्याची गरज पडणार आहे पुढे शिवत असताना, कारण बघा नाहीतर आपला फ्रंटचा गळा गेला असता म्हणून। तर आता हा बेल्ट मी कटिंग केला। सर्वप्रथम बेल्ट अखंड आहे तो कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर फ्रंटचा गळा आपण गळ्याला गळा मॅच करायचा आणि हा वाला जो पार्ट आहे फ्रंटचा आपण कटिंग केलेला तो यावर मॅच करत आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे। स्टेप बाय स्टेप आपल्याला काय काय कटिंग करायचं आहे व्यवस्थित। इथं खाली आता आपण गडी मोकळी करणार। बघू शकता आपलं पॅटर्न किती परफेक्ट असं तंतोतंत आलेलं आहे कटिंग केलेलं। त्यानंतर आता हा जो पॅटर्न आहे आपला 26 ब्लाऊजचा खालचा जो पार्ट असतो ना डिझायनर जो आलेला आहे, आता तो कटिंग करताना समजायला हवा त्यासाठी आपण इथं नॉर्मल असं राऊंड शेप दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे सहज तो व्यवस्थित कळतोय की आपण त्याला कशा पद्धतीने कटिंग करू शकतो। तर आता हे बघा वर्कवाले पार्ट आहेत, एकाच बाजूचे तर होणार नाही, दोन्ही बाजूचे आहेत बरोबर जसे आहेत तसेच आपल्याला कटिंग करायचे आहेत। ठीक आहे, आता हा बाहीचा कापड असणार आहे। तुम्ही बघणार बाह्यांसाठी देखील मला जॉईंट देण्याची गरज पडणार आहे। ठीक आहे, अस्तरला तर जॉईंट द्यायचेच आहेत, तर त्यानंतर डिझायनर कापडला देखील आपल्याला जॉईंट देण्याची गरज इथं पडणार आहे। बघा बाह्यांना जॉईंट द्यावे लागणार आहे, तसा जो बेल्ट आहे ना पुढचा अखंड बेल्ट त्याला देखील जॉईंट द्यावे लागणार आहेत। असं आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी ब्लाऊजला तडजोड करण्याची गरज पडणार आहे, म्हणून ह्या ब्लाऊजचे चार्जेस म्हणजे शिलाई चार्जेस जास्तीचे घेतले जातात। तुम्ही किती घेता शिलाई चार्जेस मला तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता। आता हे बघा हे जी पॅटर्न आहे आपलं 26 पॅटर्न एक दुसऱ्या बाजूला आलेलं होतं तसंच एक दुसऱ्या बाजूला, त्यामुळे आपल्याला ते दोन्ही वेगवेगळे असे व्यवस्थित कटिंग करावे लागत आहे। ठीक आहे, आता आपलं हे इथं बॅक पार्ट आहे, बॅकला त्यांनी ऑलरेडी बॅक नेक म्हणजे बॅक ओपनसाठी त्यांनी जागा दिलेली आहे, तर आपण बॅक ओपनच घेणार आहेत कारण आता इथं बघा हा जो पार्ट आहे तो जास्तीच आपला स्लीवमध्ये जातोय, म्हणून आपण स्लीवसाठी थोडा एवढा कापड सोडतोय की त्याला आपण जॉईंट वगैरे देऊ शकतो असं म्हणून। बघा आता हा जो कापड निघाला तोच इथं जॉईंटसाठी कामात आपल्याला येऊ शकतो। आता
इथं आपण हा बॅक पार्ट असा कटिंग करून घेतलेला आहे। बघू शकता हा जो कापड आहे म्हणजे या ब्लाऊजचे आहे ना एकदम अगदी छोटे छोटे कापड देखील मला उपयोगात घ्यावे लागले, कारण कापड खूप कमी होता आणि ब्लाऊजचं माप आपलं 44 असल्यामुळे आपल्याला सर्वच ठिकाणी खूप अशी ॲडजस्टमेंट करावी लागली ह्या ब्लाऊजमध्ये शिवत असताना। तर आता तुम्ही बघू शकता आपलं ही संपूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेलीच आहे। हे जी पॅटर्न आहे बघा साईडच्या पॅटर्न मी ते असं शिवून घेतलं, त्याला मार्जिन मी सोडलेले आहे आणि मग आजूबाजूचे एक्स्ट्रा कट केलं, जे आपण आकारात कट केलेलं होतं ते। त्यानंतर स्लीव देखील मी तयार करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला फ्रंट पार्ट इथं दाखवते की आपण नेमका फ्रंटचा जो नेक आहे ना तो जसा आहे तसाच आपण याला कसा घेऊ शकतो। आता मी इथं गळ्याची मार्किंग तुम्हाला 7.5 वर करून दाखवलेली होती कटिंग करत असताना, तोच पॉईंट मी डिझायनर पॉईंटला मॅच केलेला आहे आणि मग मला अस्तरमधूनच जो वर्क आहे ना तो दिसतोय बरोबर, तर मी बरोबर वर्कला लावूनच मशीन चालवते। तर तुम्हाला आपण असंच व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असं ब्लाऊज येत असेल तर। आणि जर का तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही उलट बाजूने सहज टिप टाकू शकता। ह्या बाजूने पिना लावून घ्या आणि मग उलट बाजूने तुम्ही बघू शकता आकार किती स्पष्ट दिसतोय, म्हणजे डिझाईन आपल्याला स्पष्ट दिसते बरोबर। आता बघा आपल्याला घाई करायची नसते, एक बाजूच्या पार्टला टिप टाकून झाली का लगेचच त्याला पलटवायचं नाही, दुसऱ्या बाजूच्या देखील आपल्याला तयार करायचा आहे की जेणेकरून आपला जो नेक आहे ना तो उंचीला सारखा येईल दोन्ही बाजूचा, म्हणजे फ्रंटची जी उंची आहे ती दोन्ही पार्टची एकदम सारखी यायला हवी, कमी जास्तपणा नको यायला। यासाठी आपल्याला केव्हा पण दोन्ही पार्ट सोबत तयार करायची असतात, जसे मी इथं करून घेते। एकदम डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे, पूर्ण तुम्ही बघणार शेवटपर्यंत, तर नक्कीच तुम्हाला देखील डिझायनर ब्लाऊज जमणार आहे, ते देखील प्रत्येक मापामध्ये तुम्ही कटिंग करू शकणार। एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत इथं दाखवलेली आहे। तर बघा राऊंड शेपला कट लावत आपण हा पूर्णपणे पार्ट आतमध्ये टाकलेला आहे आणि इथं दाबटीप टाकून घेतोय। तर तुम्हाला सांगते मी ह्या ब्लाऊजवरती वर्क आहे, एकदम स्टोनचा वर्क आहे, डायमंड आहेत। तर तुम्ही बघणार एकदम डायमंडच्या जवळून आपली ही मशीन चालते, अगदी सांभाळून मला स्टिचिंग करावी लागते। थोडंसं जरी का आपलं क्रॉस झालं ना तर आपली सुई इथं तुटू शकते, एवढं आपल्याला इथं सांभाळून स्टिचिंग करायची आहे एकदम फिनिशिंगमध्ये। राहिलेला अस्तर आपण स्टिच करून घेणार आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण इथं कट करून घेणार आहेत। तर आता आपलं बघा आपण हे जे पॅटर्न आहे ना साईड पॅटर्न म्हणजे खालचं जे पॅटर्न आहे ते आपण आता व्यवस्थित असं इथं जॉईंट करून घेणार आहेत, कारण हे स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला बघा स्टेप बाय स्टेप एक एक बाजूचा आपल्याला जॉईंट करायचं आहे। आपल्याला घाई गडबड करायची नसते, एकदम एक एक बाजूचा आपण जॉईंट करून इथं। आणि कस्टमरचे ब्लाऊज शिवतो एकदम हेवी वर्कवाला ब्लाऊज आहे, प्रत्येक पार्टवर आपलं डबल टिप टाकणं गरजेचं आहे। आता हा आपला फ्रंट एक बाजूचा तयार झाला, त्यानंतर हा बेल्ट असणार आहे, तसंच हे बॅक पार्ट आपलं असणार आहे, जे मी बॅक ओपन बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथं बघा कापड आपल्याला कमी पडणार आहे, तर बॅकला मी जॉईंट देणार आहे वरच्या बाजूने, तेव्हा आपली उंची इथं कवर होणार आहे। तर असं देखील आपल्याला करण्याची गरज पडते। तर एक बाजूचे तर फ्रंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसं पॅटर्न जोडून घेतलं, तसंच दुसऱ्या बाजूचे देखील आपण इथं जोडून घेणार आहेत। व्यवस्थित असं आपल्याला इथे टिप टाकायची आहे, कुठलं पार्ट कुठं जोडायचं आहे हे खूप महत्त्वाचा पार्ट असतो आपला, तर ते लक्षात यायला हवं तुमचा, म्हणून मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये मी शिवून घेते इंटरलॉक वगैरे करून। आता बघा इथं एक पट्टी मी फिनिशिंगवाली तयार केली, त्यावर मी एक बाजूचा हा जो पार्ट आहे तो आधी अटॅच करून घेते आणि मग नंतर दुसऱ्या बाजूचा आपण अटॅच करणार। आता हा जो खालचा पार्ट होता त्याला आपण अल्टर केलेला आणि म्हणून तो जो पॉईंट मी बाहेर काढलेला होता तो आतमध्ये मी इथं टाकलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूचे देखील नेक बरोबर जो फ्रंटचा गळा आहे ना तो एकदम परफेक्ट असा लावायचा आहे आपल्याला ह्या पट्टीवर एकमेकांजवळ, एवढासा पण यामध्ये गॅप पडायला नको, डिझायनर ब्लाऊजचा लुक खराब नको व्हायला याची तुम्हाला प्रॉपर असं जमणार आहे। बघू शकता आता हा फ्रंटचा आपला अर्धवट पार्ट आहे, याचा जो मेन आहे तो बेल्ट बाकी आहे, तर बेल्टला देखील मी बघा सेंटरला जॉईंट दिलेला आहे, तसंच टक्स वगैरे इथं टाकून घेतलेले आहेत, कारण आपण हे ओपन कापडमध्ये कटिंग केलेलं असल्यामुळे
मी याला सेंटरला जॉईंट देऊन घेतला. बेल्टवर आपण टिप टाकल्यानंतर यावर मी दाबटीप टाकून घेते. दाबटीपमुळे काय होतं की याला एकदम छान अशी फिनिशिंग येते. नंतर तुम्ही फिनिशिंगसाठी यावरती प्रेस करू शकता, म्हणजे इस्त्री करू शकता. इस्त्रीच्या मदतीने देखील एकदम छान अशी आपण फिनिशिंग आपल्या कामाला देऊ शकतो. बघू शकता दाबटीप टाकल्यामुळे किती परफेक्ट असा आकार आपल्या ह्या बेल्टला मिळालेला आहे. राहिलेलं जे अस्तर आहे ते संपूर्ण आपण असं अटॅच करणार. आणि हा जो बेल्ट होता याला कटिंग करत असताना बघा आपल्याला वर कापड थोडा कमी पडलेला होता, तिथं मी जॉईंट दिलेला आहे. आता आपल्याला तयार झालेला बेल्ट आपल्या फ्रंट पार्टवरती असा व्यवस्थित अटॅच करायचा आहे. मी पिण्या लावून इथं सेट करून घेतलेला आहे बरोबर. आणि आकाराप्रमाणे आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बेल्ट लावत असताना आपल्याला सुरुवात सेंटरपासून करायची आहे, कारण ह्या बेल्टचा महत्त्वाचा पॉईंट सेंटर पॉईंट आहे. जर का आपण एकाच दिशेने घेतलं तर मग मधला पॉईंट जो आहे तुमचा एकदम सेंटर पॉईंट डिझाईनचा तो मिस होईल. ह्यासाठी तुम्हाला केव्हा पण सब्बीसाचीचे पॅटर्न बनवत असताना सेंटर पॉईंट घेणं खूप गरजेचं आहे. ओके, आता आपलं एकदम परफेक्ट असं आपलं हे फ्रंट इथपर्यंत ओके झालेलं आहे. आता राहिलं आपलं खाली कमरेला पट्टी लावायचं. तर मी इथं कमरपट्टीसाठी चेक करून घेते उंची वगैरे आपली बरोबर येते का, तर बरोबर येते. फ्रंट पार्ट आपलं 3 पार्टमध्ये कटिंग झालेलं आहे, म्हणून याची उंची आपल्याला व्यवस्थित मिळालेली आहे. मात्र बॅक पार्टची उंची आपल्याला थोडी कमी पडलेली आहे, कारण मी तुम्हाला वर्कवाला कपडा आधीच मोजून दाखवलेला होता की किती आलेला आहे, तर त्याला मला जॉईंट देण्याची गरज पडली. आणि आता फ्रंटवर बघा कटवर्क आहे, म्हणजे उंचीला भरपूर आहे म्हणून मी याला कटवर्क घेतलेला आहे. एक सरळ टिप टाकल्यानंतर मी बरोबर कटवर्कमध्ये टिप टाकली आणि मग त्यानंतर जशी टिप टाकून घेतलेली आहे तसंच मी इथं कटिंग करून घेते. आणि बरोबर प्रत्येक कटवर्कच्या पॉईंटला कट लावते की जेणेकरून कटवर्क मला परफेक्ट असं पलटवता येईल आणि ब्लाऊज एकदम सुंदर असा आपला पुढच्या बाजूने इथं दिसणार आहे. पूर्णपणे कटवर्क आपल्याला असं छान असं पलटवून घ्यायचं आहे. आणि आतील बाजूला हे कमरपट्टीवरती आपण टिप टाकणार आणि मग पूर्णपणे फोल्ड करणार आहेत. बघू शकता फ्रंट किती परफेक्ट असं एकदम ओके झालेलं आहे. आता जे राहिलेलं ब्लाऊज आहे ते मी नेहमीप्रमाणे तुम्हाला पूर्ण करून इथं दाखवणार आहे. हे फ्रंट मी इथं बॅक पण माझे तयार झालेलं आहे. बॅकला मी शोल्डरकडे जो आहे ना तो जॉईंट दिलेला आहे उंची कवर करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आपण इथं शोल्डर जोडून घेतलेला आहे. बॅक आणि फ्रंटची उंची बघायची बरोबर आपल्या उंचीला येते का, उंचीला कमी नको पडायला कस्टमरला, कारण माप हेवी असल्यामुळे उंची देखील आपल्याला 15 इंच तयारच घ्यायची आहे. त्याच पद्धतीने मी ही ब्लाऊजची इथं व्यवस्थित फिटिंग करून घेते. शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला चारही पार्ट बघायचे असतात असे व्यवस्थित, नेहमी मी तुम्हाला सांगत असते. त्यानंतर इथं कमरेच्या चौथा प्लस आपण मार्जिनमध्ये किती ठेवते 1.5 इंच 2 इंच तेवढे एक्स्ट्रा घेत एक्स्ट्राचा पार्ट कटिंग करायचा. आता हे चारही पार्ट बघत आपण इथं मार्जिनसाठी 2 इंच सरळ केलेला आहे आणि फ्रंटचा आकार इथं व्यवस्थित करून घेतलेला आहे. त्यानंतर परत शोल्डरवर शोल्डर मॅच करायचं आणि सारखं येते का हे बघायचं आणि स्लीव वगैरे व्यवस्थित असं जोडत आपण हे जे ब्लाऊज आहे ते नेहमीप्रमाणे मी ह्या ब्लाऊजची फिटिंग इथं करून घेणार आहे. तर बघा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपल्या येण्यासाठी प्रत्येक पार्टवर मी इंटरलॉक करत चालते. जसं शिवत असते तसं शॉप म्हटल्यावर आपल्याला एवढी फिनिशिंग देणं गरजेचं आहे. तर मग आता मी इथं बघा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर स्लीववरती जी कस्टमरने लेस आणून दिलेली आहे ती देखील मी इथं लावून घेतलेली आहे. तर मग मैत्रिणींनो आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये 44 साईजचे 26 पॅटर्न वर्कवाला डिझायनर संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.